सभापती महोदय, 260 वर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. राज्यातील सर्व बांधकाम विभागात वाढलेला गैरव्यवहार यात झालेली वाढ याचे मुख्य कारण त्यांची बिले दिले नसल्याचे आहे. बिल नसते 3 लाख कॉन्ट्रॅक्टर बिल थकले ते बांधकाम विभागात अधिकारी ऐकत नाहीत व अधिकारी सुद्धा हक्कवादीने सांगू शकत नाही, कारण तो बिल दिलेलं लगेच मागतोय तो. अशा पद्धतीने चाललेलं आहे. नवोदित कॉन्ट्रॅक्टरने काही आत्महत्यासुद्धा केल्या. म्हणजे आत्महत्या म्हणजे त्याला पुढं जायचं होतं पण थांबला, त्यामुळं तर आत्महत्या झाली. त्यामुळं हे सगळं अवघड झालेलं आहे. त्या गुहागर विजापूर हा हायवे झाला त्यांनी होताना सुद्धा आम्ही त्यांना दोष दाखवले, पण ते काय म्हटले, त्याने 20 वर्ष त्यांचे ही काय मी रिक्वेंट ठेवायचं आहे, पण 20 वर्ष तो जगतो की नाही माहिती नाही. म्हणजे थोडं आपण त्यात चुकतो असं मला वाटतं. वित्त आयोगाचा पैसा रखडण्याने ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसं पंचायतीची नोकर भरती नाही, सामान्य माणसाची कामाची होत नाहीत. अवैध हे चालू आहे. खेडोपाडी आमच्या कुंडलमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस ऑफिसमध्ये असतात, त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये असतात, पण जिथे धंदे चालतात, अवैध धंदे चालतात, 3-3 कोटीची त्यांना ही गावते ती सापडत नाहीत आणि त्यांनी ऑफिसमध्ये बसतात. तिथे धंदे चालू आहे तिथं जावं आणि अशा पद्धतीनं हे झालं तर काहीतरी थांबेल, अवैध बंद होईल. इंजेक्शन आता खेडोपाडची मुलं आहेत, की मुलांना त्यांना काय तर पुढं जायचं आहे, त्याचे आई वडील त्यांना खायला घालतात का आपलं कुटुंब ह्यातनं पुढं होईल. आणि अशा पद्धतीनं तो पुढं जाण्यासाठी बॉडी चांगल्या पद्धतीने व्हावी आणि त्याचं गती वाढण्यासाठी तो इंजेक्शन घेतोय, गोळ्या घेतोय. आणि आमच्या कुंडमध्ये 2 युवक त्यातनं मेले. म्हणजे ही काय चाललेलं आहे, ही थांबलं पाहिजे. आणि थांबलं नाही तर मग अनेक त्यात बळी पडतील. पंचायतीचे सगळं एकूण हे आहे, म्हणजे भरती ती झाली पाहिजे, झेडपी झाली पाहिजे, पुन्हा नगरपंचायती झाली, महानगरपालिका पाहिजे. आपल्या आमच्या होणार परिणाम हे त्यांना माहिती आहेत, खात्याला माहिती आहेत, पण मृत्यूची धन देत आहे. कित्येक युवक जीवे गमावून बसलेले आज शहर भागातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा सहज उपलब्ध होतोय. त्यामुळं गुन्हेगारी वाढलेले, त्यामुळं त्यांना काम नाही, गुन्हेगारी वाढत आहेत. जास्त ज्ञान नसलेले खेळाडू सुद्धा आज या अंमली पदार्थाच्या आहारी जात आहेत आणि स्वतःच घडवण्यापेक्षा स्वतः संपवून घेत आहेत, नशेचे गोळे घेत आहेत. वाहने चालणं हे सुद्धा अपघाताचे मुख्य कारण आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी बार, पार्लर हे सगळं इथं चाललेलं आहे. एका बाजूला आम्ही सेवन प्रमाण वाढलेलं आहे, सुगंध अभाव आहे आणि त्यातून लोकांची कामं होत नाहीत. पलूस नगरपंचायतमध्ये त्या जिल्हा रुग्णालयात काम झालेलं पण पैसा नाही म्हणून त्या रखडलेलं आहे. ही कामं व्हावीत का तिथं औषध पाणी होतं, सामान्यच औषध पाणी होतं आणि त्यांना अशा पद्धतीनं झालं नाही तर ते औषध पाणी मिळत नाही. तेव्हा माझ्या मते ही सामान्य गावाची कामं ती व्हावीत आणि त्यांच्या आता हाताला काम मिळावं. ठाणे महापालिका जवळजवळ 1800 पदासाठी ॲडव्हर्टाईज काढली, सप्टेंबर 25 मध्ये काढली. 9 महिने जर कंप्लीट झाले, पण फॉर्म भरून जवळ 70,000 विद्यार्थ्यांना फॉर्म दिले आहेत. एक्झाम काहीच माहिती देत नाही, महापालिका माहिती देत नाही. त्या मुलं किती दिवस ठेवणार आपण. तर हे सगळं संपलं पाहिजे आणि ज्यांचं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. अंमली पदार्थ खेडोपाडी मोठ्या प्रमाणात चालू ते थांबलं पाहिजे. गांजा 3-3 कोटी सापडतोय, म्हणजे पोलिसांना दिसत नाही का, त्यांनी थांबावा अशी आमची विनंती आहे. आणि जे आता जे चाललं आहे ते सगळं थांबवू शकतंय. त्या रोडची कामं झाली पाहिजेत. आता मंत्री महोदय आहेत, त्यांना सुद्धा ह्याच रोड जावं लागतात. कराड, सातारा ते कराड 3 ठिकाणी कामं थांबलेत. एके ठिकाणी इतकं गवत उगवलं म्हणजे कित्येक कालावधीसाठी तर काही कामच झालं नाही असं दिसतंय तिथं. अशा पद्धतीनं जे लोकांची अडवणूक होते ती कामं त्यांची व्हावी, त्यांना हाताला काम मिळावं अशी अपेक्षा आहे. आणि काम मिळणं शासनासुद्धा त्यात संधी दिली पाहिजे त्यांना आणि पैसा सोडला पाहिजे आणि खात्यात जिथं कमी आहे तिथं सगळं भरती केली पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे. धन्यवाद. मनीषाताई.